हॅलो एव्हरीवन, माय सेल्फ ए राजमाने. आता आपण 5th चॅप्टरमधला नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे, तो म्हणजे क्लासिफिकेशन बेस्ड ऑन फिजिकल कॅरेक्टरिस्टिक. क्लासिफिकेशन ऑफ मेमरी बेस्ड ऑन फिजिकल कॅरेक्टरिस्टिक. बघा, अगेन मेमरी इज डिवायडेड इंटू 2 पार्ट्स, इरेजेबल और नॉन इरेजेबल मेमरी अँड होलाटाईल और नॉन होलाटाईल मेमरी. आता इरेजेबल और नॉन इरेजेबल काय आहे तुम्हाला नावातच लक्षात येते. बघा, अँड मेमरी इन विच the information stored can be erased and new information can be stored called as erasable memory. म्हणजे ती आधीची जी इन्फॉर्मेशन आहे ती आपण कधी इरेज करून नवीन इन्फॉर्मेशन स्टोअर करू शकतो. दॅट इज द इरेजेबल मेमरी. द इन्फॉर्मेशन स्टोर्ड इन नॉन इरेजेबल मेमरी कॅनॉट बी इरेज्ड. ठीक आहे ना. नॉन इरेजेबल मेमरीमध्ये काय होणार आहे, इन्फॉर्मेशन इरेज होऊ शकत नाही. सो द इन्फॉर्मेशन स्टोर्ड इन नॉन इरेजेबल मेमरी कॅनॉट बी इरेज्ड. फॉर एक्झाम्पल रॉम. बरोबर आहे. आता नेक्स्ट बघा, अगेन इरेजेबल मेमरी आर क्लासिफाईड ॲज लोकेशन बाय लोकेशन इरेजर. म्हणजेच काय, इन दिस डिझायर्ड मेमरी द लोकेशन्स in this type the desired memory location can be erased one by one and then new information is stored. म्हणजे काय, लोकेशन बाय लोकेशन म्हणजे जेवढ्या एरियामधली मेमरी आपल्याला काय करायचं आहे, इरेज करायचं आहे, ते आपण लोकेशन वाईज इरेज करून परत नवीन इन्फॉर्मेशन फिल करू शकतो आहे. एक्झाम्पल रॅम आणि CAMS सॅम. बरोबर आहे. नेक्स्ट बघा, ऑल लोकेशन सायमल्टेनियसली इरेजेबल. तिथं काय आहे, लोकेशन बाय लोकेशन आहे, नाहीतर ऑल लोकेशन सायमल्टेनियसली इरेजेबल म्हणजे सगळी मेमरी एकदम काय करू शकतो, इरेज करू शकतो. इन धिस कंटेंट all of the locations of memory chip get erased simultaneously by exposing the memory chip to ultraviolet radiation. म्हणजे काय होतंय, एकाच वेळेला आपण सगळी मेमरी काय करू शकतोय, इरेज करू शकतोय. फॉर एक्झाम्पल EPROM. ठीक आहे. नेक्स्ट काय बघा, होलाटाईल अँड नॉन होलाटाईल मेमरीज. इफ द इन्फॉर्मेशन स्टोर्ड इन द मेमरी इज लॉस्ट when electrical power is switched off, then memory is called as volatile memory. If the information stored in the memory is lost, कधी lost होणार, if electrical power is switched off, then memory is called as volatile memory. If the information once stored in the memory chip does not change unless the user changes it, such memory is called as non-volatile memory. म्हणजे काय, जेव्हा कधी इन्फॉर्मेशन स्टोअर करणार, जोपर्यंत युजर चेंज करत नाही तोपर्यंत ती इन्फॉर्मेशन ॲज इट इज राहिली, म्हणजे काय झालं, दॅट मेमरी इज कॉल्ड ॲज नॉन होलाटाईल मेमरी. Such memory can hold the information even after the switching of their power supply. That is the ROM. लक्षात, that is the ROM. आता डिफरन्स आहे बघा, होलाटाईल मेमरी, नॉन होलाटाईल. डेफिनेशनमध्ये काय लिहिणार, इन्फॉर्मेशन स्टोर्ड इज लॉस्ट वेन पॉवर इज टर्न ऑफ. बरोबर आहे. इन्फॉर्मेशन डज नॉट गेट लॉस्ट. एक्झाम्पल ऑल रॅम्स. इथं काय आहे, रॉम्स, EPROMs. इफेक्ट ऑफ पॉवर, स्टोर्ड इन्फॉर्मेशन इज रिटेन ओनली ॲज लॉंग ॲज पॉवर इज ऑन. म्हणजे जोपर्यंत पॉवर ऑन आहे तोपर्यंत स्टोअर इन्फॉर्मेशन राहणार. नो इफेक्ट ऑफ पॉवर ऑन स्टोर्ड इन्फॉर्मेशन. इथे इफेक्ट ऑफ पॉवर काहीच होत नाही, कारण ते ॲज इट इज राहते. बरोबर आहे. ॲप्लिकेशन फॉर टेम्पररी यूज, फॉर परमनंट यूज. इथं बघा अनेक डिफरन्स आहे. EPROM विथ EEPROM stands for erasable programmable read only memory, electrical erasable programmable read only memory. Basis काय आहे बघा, ultraviolet light is used to erase the content of EPROM. EPROM contents are erasable using electrical signal. EPROM has transparent cross crystal window at the top, has totally encased the of basic case. Technology, EPROM is modern version of PROM. EEPROM is a modern version of EPROM. ठीक आहे. हे डिफरन्सेस एक्झामला पडतात, 4 मार्काला असतात, त्यामुळे व्यवस्थित त्याची तयारी करायची. ठीक आहे. एकदा वाचल्यावर हे समजून जाईल. थँक्यू.